सांज वेळ ही हळवी सुखाची, पावलांची लय मातीशी जुळली. वारा सांगतो नवी गोष्ट कानी, क्षितिजा पल्याड शांतता ही उरली. कोकण वास्तू स्वप्नांचा हा किनारा. कोकण वास्तू स्वप्नांचा किनारा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या आपण स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत एक आंब्याची बाग. मित्रांनो, कोकणामध्ये जागा घेणं ही इच्छा आपल्या सर्वांची असते आणि त्यात जर एक छोटीशी आंब्याची बाग आली तर ती मात्र घ्यावीच लागते. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक 66 गुंठ्याच्या आंब्याच्या बागेचा प्लॉट. पूर्णपणे क्लिअर टायटल, वर्ग 1 प्रकारची शेतजमीन आहेत. 7/2 नावं आहेत. मित्रांनो, ह्या ठिकाणी पाहायला गेला तर ऑलमोस्ट स्क्वेअर शेपमध्ये आजचा प्लॉट आहे आणि ज्यामध्ये उत्पन्न देणारी साधारणपणे 62 ते 63 मोठाली 20 वर्षाहून जुनी हापूस आंब्याची कलमं आहेत. त्यामुळे आपल्या हक्काच्या फार्म हाऊससाठी, एका छोट्या आंब्याच्या बागेसाठी कोकणामध्ये तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल तर आजचा प्लॉट हा वर्थ आहे, नक्कीच तुमच्यासाठी आहे. गावाचं नाव आहे नरभे, तालुका जिल्हा रत्नागिरी. आता या जागेची अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून प्रॉपर्टी कशी आहे ही पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया. नमस्कार कोकणप्रेमी मित्रांनो, आज आपण एका अशा सुंदर आणि अत्यंत फायदेशीर गुंतवणुकीबद्दल बोलणार आहोत ज्याची स्वप्न कोकणात घर किंवा जमीन घेण्याची इच्छा असणारे प्रत्येक जण पाहत असतात. कोकण म्हटलं की हिरवीगार झाडी, आंबाबागा आणि नद्यांची शीतलता हे समीकरण आलंच. जर तुम्हीही कोकणात हक्काची, सुरक्षित आणि उत्पन्नाची आंबाबाग शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. आज आपण घेऊन आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील नरभे गावातील एक अतिशय नयनरम्य अशी नदीलगतची आंबाबाग. ही पूर्णपणे कायदेशीर, पारदर्शक आणि निर्विवाद अशी वर्ग 1ची जमीन आहे. या संपूर्ण जागेमध्ये तब्बल 63 उत्तम दर्जाची आंबा झाडे दिमाखात उभी आहेत, ज्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा आनंद मिळण्यासोबतच तुम्हाला आंबा पिकाचे उत्तम व्यावसायिक उत्पन्नही मिळू शकेल. साधारणपणे वर्षाला 80 ते 100 पेटी हापूस आंबा आपण या बागेतून नक्कीच काढू शकता. या जागेच्या सोयीसुविधांचा विचार केला तर इथे लाईट कनेक्शन आधीपासूनच उपलब्ध आहे आणि बागेपर्यंत जाण्यासाठी थेट रस्ता जोडलेला आहे. आजूबाजूला वाडी वस्ती लागून असल्यामुळे येथे राहणे किंवा येणे जाणे अत्यंत सोयीचे ठरते. दैनंदिन गरजेच्या प्रत्येक गोष्टीसाठी जाकादेवी आणि निवळी बाजारपेठ अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर आहेत, तर मुंबई गोवा महामार्गही फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे वाहतुकीची किंवा प्रवासाची कोणतीही अडचण जाणवणार नाही. तसेच मुंबईवरून 320 किलोमीटर, पुण्यावरून 290 किलोमीटर आणि कोल्हापूरवरून 130 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण तुमच्या वीकेंड गेटवेसाठी किंवा निवृत्तीनंतरच्या शांत आयुष्यासाठी अगदी परिपूर्ण आहे. बसस्टॉपचा आपण विचार केलात तर मोजून 300 मीटर अंतरावर गावचा बसस्टॉप आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या बागेपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. मित्रांनो, सदरची आंबाबाग ही शेतजमीन असल्याने ही जागा खरेदी करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणे गरजेचे आहे. या सुंदर अशा 66 गुंठा हापूस आंबाबागेची किंमत जागा मालकांनी 45 लाख सांगितली आहे आणि ही किंमत थोडीफार नक्कीच निगोशिएबल आहे. प्रॉपर्टी आवडली असेल तर जरूर व्हिजिट करा आणि आपले स्वप्न साकार करा. तर मित्रांनो,
कशी वाटली तुम्हाला आजची आंब्याची बाग? 66 गुंठ्याच्या आंब्याच्या बागेचा प्लॉट आहे, ज्यामध्ये एक मोठाली 20 वर्षांहून जुनी एक 62-63 आंब्याची कलमं आहेत. उत्पन्न म्हणाल तर साधारणपणे एक 80 ते 100 पेटी आंबा या बागेतून तुम्ही हमखासरित्या काढू शकता. आपल्या प्लॉटच्या समोरच मातीचा लीगल रस्ता आहे आणि रस्त्याच्या पलीकडे नदी देखील आहे, त्यामुळे पाण्याचा उत्तम स्रोत जागेच्या जवळ उपलब्ध आहे. या जागेमध्ये लाईटचं कनेक्शन अवेलेबल आहे. पाण्यासाठी तुम्हाला विहीर किंवा बोरवेल नक्कीच करावे लागेल. पूर्ण जागेला दगडी गडगा बांधलेला आहे, त्यामुळे डिमार्केशन हे उत्तमरित्या पूर्ण जागेला झालं आहे. मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये नुसती आंब्याची कलमं नाही आहेत, तर थोडीफार नारळाची झाडं, थोडीफार फणसाची झाडं अशा स्वरूपाचं मिक्स प्लांटेशन या बागेमध्ये तुम्हाला मिळत आहे. मित्रांनो, 100% माती स्वरूपाचा प्लॉट आहे, त्यामुळे ज्या लोकांना आपल्या हक्काच्या फार्म हाऊससाठी कोकणामध्ये असा उत्तम प्लॉट पाहिजे आहे, तर आजची बाग ही वर्थ आहे, तुमच्यासाठीच आहे. आता आपण बोलूया लोकेशनबद्दल. गावाचं नाव आहे नरभे, तालुका जिल्हा रत्नागिरी. ज्या लोकांना नरभे हे गाव कुठे आहे माहीत नाही आहे, त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना गणपतीपुळे नक्की माहिती आहे. तर गणपतीपुळे देवस्थान आपल्या या जागेपासून, आपल्या या बागेपासून एक मोजून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. गणपतीपुळे निवळी हायवे आपल्या प्लॉटपासून मोजून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. मुंबई गोवा हायवे पुन्हा एकदा 15 मिनिटाच्या अंतरावरती. आणि मार्केट म्हणाल तर जाकादेवी बाजारपेठ साधारणपणे 15 मिनिटाच्या अंतरावरती, नरबे बाजारपेठ साधारणपणे 10 मिनिटाच्या अंतरावरती. अशा प्रकारे वाडी वस्तीच्या अगदी जवळ असलेला आजचा हा 66 गुंठ्याच्या आंब्याच्या बागेचा प्लॉट आहे. मित्रांनो, ही आहे शेत जमीन, त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे. आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल. आणि आपण जर शेतकरी असाल, कोकणामध्ये एक छोटीशी का होईना आंब्याची बाग तुम्हाला पाहिजे असेल, तर ही बाग वर्थ आहे, नक्कीच तुमच्यासाठी आहे. प्रॉपर रस्ता लागून आहे, पाण्याची सोय जागेच्या जवळ उपलब्ध आहे, लाईटचं कनेक्शन प्लॉटमध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची आपल्याला काही गरज नाही आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आंब्याच्या बागेमध्ये आपण आपलं हक्काचं फार्म हाऊस नक्कीच बांधू शकता. मित्रांनो, हा प्लॉट आवडला असेल तर याचं व्हॅल्युएशन समजून घेऊया. या 66 गुंठा हापूस आंब्याच्या बागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे 45 लाख रुपये. थोडंफार नक्कीच नेगोशिएबल. तुम्हाला मित्रांनो ही बाग आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल, तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल. किंवा स्क्रीनवर मी जे जागा मालक आहेत त्यांचा मी पर्सनल नंबर देत आहे, त्यांच्याशी आपण पर्सनली बोलू शकता आणि या जागेची, बागेची पूर्ण माहिती ही जाणून घेऊ शकता. मित्रांनो, आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात? आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. आणि अजून एक गोष्ट, आपल्या कोकण वास्तूचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे, ज्यावर कोकणामधील प्रॉपर्टीची माहिती ही ऑलमोस्ट दररोज असते. आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून कोकणामधील प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकाल, केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.